नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते. आपला आजचा विषय आहे की महादेवांची सेवा. महादेवांची एक गुप्त आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही पाहत असाल हे महादेवांचं मंदिर आहे आणि हे आहे पिंपळ वृक्ष. ही सेवा आपल्याला शनिवारी पिंपळ वृक्षाजवळ जाऊन करायची आहे आणि हे पिंपळ वृक्षाचं हे पूजन झाल्यानंतर आपल्याला महादेवांचं सुद्धा पूजन करायचं आहे. तर ही सेवा अतिशय चमत्कारिक आणि खूप छान फळ देणारी अशी महादेवांची सेवा आहे. तर ही सेवा कशी करायची आणि याने काय काय फायदे होणार आहे, त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी करायची, हे सगळं आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपल्याला प्रत्येक शनिवारी किंवा तुम्ही ठरवाल तुम्हाला जेवढे शनिवार करायचे असेल तुम्ही तेवढे शनिवार ही सेवा करू शकता. आपल्याला शनिवारी संध्याकाळी दिवस मावळायच्या आत पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे आणि जाताना आपल्याला एक कणकीचा दिवा, कच्चं दूध, सरसोचं तेल, काळे तीळ आणि फुलं, सदाफुलीचे फुलं भेटले तर फार उत्तम, आणि महादेवांना प्रिय असणारी जे काही फुलं मिळतील आपल्याला ते फुलं आपल्याला ह्या पूजेसाठी घ्यायची आहे. पिंपळ वृक्षाजवळ जाऊन आपण सर्वप्रथम एका फुलाच्या आसनावर आपल्याला हा बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल अशा प्रकारे एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि हा जो दिवा लावणार आहे यावर आपल्याला सरसोचंच तेल म्हणजे मोहरीचंच तेल आपल्याला वापरायचं आहे आणि दिवा लावल्यानंतर दिव्याचं पूजन करायचं आहे. दिव्याखाली हे फुलाचं आसन टाकलेलं आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळयुक्तच दिवा आपल्याला हा पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे. आणि यानंतर आपल्याला आपण जे कच्चं दूध आणलेलं आहे ते कच्चं दूध आधी पिंपळ वृक्षाला जलाभिषेक करायचा आहे, पाण्याचा अभिषेक करायचा आहे. मग आपल्याला आपण जे कच्चं दूध आणलेलं आहे त्या दुधाने आपल्याला पिंपळ वृक्षाला स्नान घालायचं आहे. भस्म, फूल, जशी आपण रेग्युलर पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे सगळं पूजन करून घ्यायचं आहे. तर काळे तीळ आणि मोहरीचं तेल आपल्याला हे लावायचंच आहे आणि यामुळे आपल्यावर जे काही शनिग्रहाची दशा चालू असेल किंवा आपल्याला शनीची 7.5 चालू असेल किंवा आपल्याला कुठलीही मनोकामना जर पूर्ण करायची असेल तर ही एक गुप्त सेवा पंडित शर्मांनी सांगितलेली ही सेवा आहे. ही सेवा आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर ही आपल्याला प्रत्येक शनिवारी करायची आहे. तुम्हाला 5 शनिवार करायचं असेल तर 5 शनिवार, तुम्हाला जेवढे जमत असेल तुम्ही तेवढे करू शकता. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पिंपळ वृक्षाचं पूजन करून घ्यायचं आहे आणि पूजन झाल्यानंतर काळे तीळ बघा, हे काळे तीळ आपल्याला पिंपळाला अर्पण करायचे आहे आणि अर्पण करताना आपल्याला आपली जी इच्छा आहे ती आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ बोलून दाखवायचं आहे की तुम्ही कशासाठी हे गुप्तव्रत करता आहे म्हणून. आणि त्यानंतर आपल्याला इथे पुष्प अर्पण करायचे आहे. सदाफुलीचं फूल हे सहसा आपण आपल्या पूजेमध्ये वापरत नाही, पण जे काही महादेवांना सर्व प्रकारचे फुलं म्हणजे त्यांना जे फुलं जंगलामध्ये निर्माण झालेले आहेत असे सगळ्या प्रकारचे फुलं म्हणजे कुठल्याही प्रकारचे फुलं हे महादेवांना वाहतात आणि महादेव असे भगवंत आहेत की ज्यांना सगळे फुलं हे चालतात, फक्त लाल रंगाची फुलं सोडून. तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण पिंपळाचं पूजन करून घ्यायचं आहे आणि पिंपळाचं पूजन झाल्यानंतर आपल्याला ह्या पिंपळाला प्रदक्षिणा मारायचं आहे आणि आपल्याला ह्या पिंपळाचं एक पान घ्यायचं आहे आणि या पानाचं आपल्याला काय करायचं आहे हे आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. आणि हीच ती एक गुप्त सेवा आहे. आता आपल्याला ही सेवा कधी करायची आहे तर मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की प्रत्येक शनिवारी आपल्याला दिवस सूर्यास्ताच्या आधी आपल्याला हे पूजन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाचं पूजन करायचं आहे. पिंपळ वृक्षाचं पूजन झाल्यानंतर आपल्याला आशीर्वाद रूप त्यांचं एक पिंपळाचं एक पान घ्यायचं आहे. तुम्हाला खाली जर पडलेलं पान असेल तरी चालेल किंवा तुम्ही पूजनाच्या आधी एखादं पान जर घेतलं असं पिंपळाचं तरी चालेल.
आपल्याला आता असं हे सगळं पूजन करून घ्यायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शनिवारी पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत शुभ मानलं जातं, कारण शनिवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास ह्या पिंपळ वृक्षाजवळ असतो. साक्षात विष्णू भगवंत हे पिंपळ वृक्षावर शनिवारी येत असतात. आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण प्रदक्षिणा मारून घ्यायचं आहे आणि छान आरामात आपल्याला पिंपळ वृक्षाचं पूजन करून त्यांच्याजवळ आपली जी मनोकामना आहे ती मनोकामना आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि हे सर्व पूजन झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आता हे पूजन मी तुम्हाला जिथलं दाखवते आहे त्याच ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि तिथेच हा पिंपळाचा वृक्ष आहे. हा जो दिवा जो दाखवलेला आपण कणकीचा दिवा, त्यामध्ये मोहरीचं तेल आणि काळे तीळ हे आपल्याला न विसरता लावायचंच आहे. आणि काळे तीळ हे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचेच आहेत या सेवेसाठी. आता आपण महादेवांच्या मंदिरात जाऊया. तसंच ज्या आधी आपण पहिले पूजा केली तसंच पूजनाच्या आधी आपल्याला भगवान महादेवांच्या मंदिरात, शिवशंकरांच्या मंदिरात आपल्याला एका फुलाच्या आसनावर पुन्हा एक कणकीचा दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे बघा, महादेवाच्या मंदिरांच्या दारात लावायचा आहे आपल्याला हा दिवा. त्यांच्याजवळ नाही लावायचा, दारात लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला मोहरीचं तेल आणि काळे तीळ टाकायचे आहे. आणि दिव्याचं पूजन हे पहिले दारात बसून पूजन करून घ्यायचं आहे. या दिव्याचं सुद्धा अशा प्रकारे पूजन करायचं आणि काळे तीळ आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे. या तिळामुळे, या काळ्या तिळामुळे आणि या दीपकामुळे आपल्यावरचे जे काही दोष, जे काही रोष, जे काही श्राप वगैरे जे काही असतील, आपले दुःख, दारिद्र्य जे काही असेल ते सगळं नष्ट होणार आहे या दिव्यामुळे. त्यामुळे पूजनाच्या आधी आपल्याला हा दीपक मंदिराच्या दारामध्ये लावायचा आहे आणि मगच आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात प्रवेश करून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे. आणि आपण पिंपळ वृक्षाजवळून जे पान आणलेलं आहे ते पान आपल्याला येथे पूजन करून अर्पण करायचं आहे. बघा, आपण जशी बेसिक पूजा करतो शिवशंकरांची, भगवान शंकरांची, तसं पूजन आपल्याला करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर जे कच्चं दूध आणलेलं आहे आपण, त्या कच्च्या दुधाचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. कच्चं दूध भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला रेग्युलर आपलं जे पूजन आहे ते पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि पूजन झाल्यानंतर आपण तुम्ही जे काही बेलाचं पान, फुलं आणि सदाफुलीचे जर फुलं तुम्हाला या पूजनासाठी भेटले तर तुम्ही अवश्य सदाफुलीची फुलं घ्या. सगळं पूजन करून घ्यायचं आपल्याला. आणि नंतर हे पूजन झाल्यानंतर, फुलं, बेलाचे पानं वाहून झाल्यानंतर आपल्याला आपण जे पिंपळाचं जे पान आणलेलं आहे पिंपळ वृक्षाजवळून, ते पान आपल्याला इथे भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आणि पालथं अर्पण करायचं आहे. आणि त्या पानावरून पुन्हा थोडंसं जल अर्पण करून आपली मनोकामना आपल्याला जल अर्पण करताना भगवान महादेवांजवळ आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि थोडेसे काळे तीळसुद्धा आपल्याला या पूजनामध्ये शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. असं संपूर्ण पूजन आपल्याला करायचं आहे. हे पूजन फक्त शनिवारी, फक्त आणि फक्त शनिवारी आणि सूर्यास्ता अगोदर आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि आपल्या नंदी महाराजांच्या कानामध्ये, त्याचप्रमाणे भगवान शिवशंकरांजवळ आपल्याला आपली मनोकामना, इच्छा पूर्ण करण्याची त्यांना विनंती करायची आहे.
खूप छान आणि खूप प्रभावशाली असं हे गुप्त भगवान शिवशंकरांचं पिंपळ पानाचं एक असं व्रत आहे. पंडित शर्माजींनी सांगितलेलं हे व्रत आहे, त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही नक्की जरूर अवश्य करा. जर तुम्हाला काही इच्छा नसेल तरी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायला काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर घरी जाताना आपल्याला ह्या जलाधारीवरचं पाणी आपल्या घरी आपल्याला न्यायचं आहे. हे थोडंसं पाणी आपल्याला न्यायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण घरात आपल्या हे पाणी शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.